या दोन संघादरम्यानचा मॅच तमाने संघ जो प्रथम बॅटिंग करतोय समोरच्या कक्षामध्ये थोडासा हलकासा बदल होतोय. थोड्या वेळाने तर्पण देखील जॉईंट होतील आमच्या जोडीनं. कोपरीतील एक समालोचक जे उगवते समालोचक आहेत ते देखील थोड्या वेळाने जॉईंट होतील. मॅचच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानावर सज्ज. पहिल्या षटक हाताळण्यासाठी हितेश. अकोटप्याचा चेंडू होता. शॉट ऑन पुल फटका अलॉंग द ग्राउंड ज्या वेळेला मिड विकेटला फीड केला गेला. मागचा मॅच रंगलेला होता स्टुडंट वर्सेस मॅच व्हीपी. या मॅच मध्ये तुरुपचा एक साबित झाला होता तर आकाश पांडे आणि त्यानं अप्रतिम खेळ करून आपल्या टीमला विजय केला होता. सध्या आपण मैदानावरती जसा मॅच सुरू आहे अवे चेंडू खेळाय. जितूच्या हातून झेल सुटलाय. जितू होते तिथे ना वाईडिश लॉंग ऑनला त्याच्या हातून झेल सुटलाय. ड्रोनच्या साह्याने काही दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा झेल बघा सोपासा झेल होता. अकोटप्याचा चेंडू झेल सुटलाय. अजून एक मिस झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? 3 क्षेत्ररक्षक पाठलाग. बरोबर 3 क्षेत्राच्या मध्ये हा चेंडू जाऊन लँड झालाय. आई गुप्ता देवी तामाणे आणि दुसऱ्या बाजूला जेसीसी बी हा संघ मैदानावरती आहे. बऱ्याच वेळेला संघाला आपण वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. फार चांगली कामगिरी त्या टीमने केलेली आहे आणि आज तो ओव्हरमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालाय. हा कोट्यापॅचा चेंडू होता. बॅट्समन न सोडला तो लक्षात आला. फक्त कीपर नाही का सोडला. चेंडू गेला सर वाईटचा इशारा. हा चौकार. 4 धावा. लागला गेला होता आणि चेंडू सरळ जातोय तो वाईट बॉल. आपण सध्या ड्रोन बघतोय जे मध्यभागी बरोबर उडवण्यात आलेले आहेत. आमचे सामाजिक मित्र आहेत. एक चांगले फोटोग्राफर आहेत तर्पण पाटील कोपरी येथील आणि तिथेही त्यांचा आपण परफॉर्मन्स पाहिलाय ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आणि त्यानंतर हो झेल झालाय नाही झालाय. झेल टिपला गेलाय. मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. क्रॉस बॅटेड फटका फ्लॅट बॅटेड फटका. जसा उल्लेख केला तर अंडरआर्म क्रिकेट चांगले खेळतात आणि त्याच्यामुळे पुढे झेप घेऊन हा सुंदर झेल टिपला गेलाय. जसा चेंडू होता आखूटप्याचा चेंडू होता थोडंसं लांब ना या चेंडूला ड्रॅग करून खेळलं होतं. बघा ऑफस्टॉपच्या बाहेर नव्हता. फ्लॅट बॅटेड आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांनी सुंदर सुंदर असा झेल टिपला गेला मिड विकेटला. दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता कारण 2 कॅमेऱ्याची संपूर्ण स्पर्धा जे आपण पाहतोय. हा फ्लॅट बॅटेड फटका होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि त्याने हा जमिनी लगत आपण पाहतोय थोडासा वर हा झेल टिपला गेलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे 10 फलकावरती 9. प्रथम बॅटिंग करताना तामानेचा संघ आता डावखुरा फलंदाज मैदानात दाखल झालाय. जितेश जो आता स्ट्रायकर एंडला सज्ज होईल. सुशांत आणि जितेश ही जोडी मैदानावरती आहे. 4 चेंडू ज्याच्यामध्ये एक वाईटचा अवांतरचा आपण 5 धावांचा बोनसही पाहिलाय. ऑफस्टमच्या बाहेर बीट केला. थोडा बाहेरच्या दिशेनं चेंडू निघूनही जातोय. पहिला वाटलं होतं फ्रंट फूटवरती येतील पण जागेवरनं बघा जागेवरनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. पुढचा पाय आलाच नाही. बॉलच्या रेषेतही नाही आला आणि पुढे आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता स्विच इट केला. गॅप मध्ये कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू गेला सरला सीमारेषा पार. चौकार.
होता त्यामुळे थोडासा चेंज केला, अँगल चेंज केला बघा, स्विच इट केलं गेलं आणि स्विच इट खेळत असताना कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलं गेलं होतं चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 13 एक गडी बाद 13 धावा. तामाणेचा संघ जो प्रथम फलंदाजी करतोय. यानंतरचा होणारा सामना बीजी स्पोर्ट्स आणि एनसीसी ए नारंगीचा संघ खेळेल. बीजी स्पोर्ट्स दोन्ही टीम बी रेडी राहायचं आहे. टॉससाठी आपण रेडी राहा. बीजी स्पोर्ट्स वर्सेस एनसीसी नारंगी या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॅटल्या तिकडा चांगलं क्षेत्ररक्षण कीपर विकेट कीपर आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होत होता. प्रणयचा पहिला चेंडू होता आणि या पहिल्या चेंडूला बॅटल्या आतली कडा लागून चेंडू ज्यावेळेला ट्रॅव्हल होतो त्यावेळेला वेग पकडतो, स्पीड पकडतो आणि त्या वेगानं स्पीडनं चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावेळेला चांगलं यष्टीरक्षण. कोलवा टप्प्याचा चेंडू तर अपिष्टायू लॉंगॉनला फीड केलं गेलंय. यंग टीम आहे, नवोदित खेळाडू आहेत त्याच्यामुळे एक उत्साहात आहे. रिफ्लेक्सेस फास्ट आहेत यंग खेळाडू असल्यामुळे. जेसीसी बीच्या दुसऱ्या बाजूला तामाणेचा संघ एका ड्रेस कोडमध्ये तो देखील आहे. एका ड्रेस कोडमध्ये आपण जेसीसी बी टीमला पाहतोय तर एक ड्रेस कोडमध्ये तामाणेचा संघ देखील इथे दाखल झाला आपला खेळ दाखवण्यासाठी. एक पूर्णांक 2 षटकांचा खेळ झाला. थोड्या वेळाने आपण दर्पण पाटील समोरच्या कक्षामध्ये जॉईन होतील. ड्राईव्ह केलंय, मिडॉनला फीड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये जो स्वेअर असा मारा होता आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चांगले चेंडू हाताळलेत प्रणयनं. धावा आहेत धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. मागचा मॅच तो 29-30 वाला मॅच आपण पाहिला आहे आणि ते पाहता प्रयत्न तामाणेचाही तोच आहे. तामाणे टीमचा प्रयत्न आहे. गुप्तादेवी तामाणे टीम तोच प्रयत्न करते 30 पर्यंतचा प्रवास करण्याचा. कोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह मिड विकेटला फील्ड केलं गेलं. थोडासा वेळ घेतला जेसीसी बी च्या खेळाडूने थोडासा टाइम घेतला, वेळ घेतला थ्रो करताना आणि त्या वेळेचा फायदा उचलला तो या दोन फलंदाज सुशांत आणि जितेशनं. या षटकानंतर नक्कीच दर्पण आपल्या दिशेने मिळणार आहे कारण कालही आपला आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला होता तर तेही जॉईन होतील. जसं या स्पर्धेसाठी प्रत्येकाला आतुरता असते, उत्सुकता असते, खेळण्याची इच्छा असते तसे बरेचसे समालोचक मित्र देखील आहेत ते या समालोचक कक्षामध्ये जॉईन होत असतात. समोर एका टप्प्यानेशी फील्ड केलं जाईल. फटका खेळायचा होता पण बॅटच्या तितका कनेक्ट होत नाही, ज्याला म्हणूया स्वीट स्पॉटला हा चेंडू लागत नाही आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू धावा आहे धावफलकावरती 18-18. त्यामुळे या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला, प्रेक्षकांना असते, खेळाडूंना असते, समालोचकांना असते. आई चेंडू अगदीच विंड खेळायचा प्रयत्न. दुपारचा 17 आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा वरच्या दिशेनं चेंडू हाताळलाय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 20-20. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सुशांत खेळतात 5 वरती, जितेश खेळतात 7 वरती. शेवटचं षटक बाकी आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे दर्पण पाटील जॉईन होतात आमच्या कॉमेंट बॉक्स. धन्यवाद सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इष्ट देवकता गणपती बाप्पाला नमस्कार करून आणि विद्येची देवता सरस्वती वादेला प्रणाम करून मी दर्पण पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नारंगीच्या मैदानावरती सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मंचाचं हार्दिक स्वागत. सर आपण बघतोय आई गुप्तादेवी ताम्हाणे आणि जेसीसी बी या दोन संघामध्ये चालू असलेली लढत 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये जवळजवळ धावा पाहिल्या तर आतापर्यंत 20 धावा या धावफलकावरती लागत आहेत. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये षटक हाताळताना चिन्मय यांच्या स्वरूपात आपण बघणार आहोत. सुशांत आणि जितेश यांची जोडी आपण बघतोय एक गडी बाद झालेला असताना. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. लाईन अँड लेंथ भरकटली जाते. पंच आमच्याकडे वळतील आणि अवांतर धावेचा इशारा करतील.
तिसरं षटक पाहिलं तर हाणामारीचं षटक असं समजलं जातं आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल तो तामाणे संघाकडून. तर JCCB संघ पाहिला तर अंडरआर्म क्रिकेटमधील एक उत्कृष्ट नावाजलेला संघ आहे आणि तो आज ओव्हरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना आपण बघतोय. चिन्मयचा पुढचा चेंडू सुशांतसाठी, यावेळेला मात्र पुन्हा एकदा लाईन अँड भरकटली जाते आणि अवांतर धावेचा इशारा येतोय. जसं आपण पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं थोडंसं एक चेंडू बाजूला ठेवला तो व्हाईट बॉल तर डिसिप्लिनवाली गोलंदाजी होती. पण आता काय झालंय पहिलाच षटक हाताळताना चिन्मयला पाहतो शेवटचं षटक आहे थोडं जोर लावण्याचा प्रयत्न आणि जसं तुम्ही उल्लेख केला की आता JCCB स्वतःला अपग्रेड करतोय अंडरआर्मवरनं ओव्हरआर्मला अपग्रेड करतोय. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना शिकाव्या लागतील आत्मसात कराव्या लागतील आणि आत्मसात करून त्या खेळाव्या लागतील. हा टप्प्याचा चेंडू होता उलचा पटका चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार टप्पा तोच होता त्याचा फायदा उचललाय चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. त्यासाठीच आहे जसं मी उल्लेख केला खेळाडूंना आतुरता प्रेक्षकांना आतुरता समर्थकांना आतुरता संधी आहे आणि ती संधीचं सोनं करून दाखवायचं आहे. नक्कीच ही स्पर्धा म्हटली तर प्रत्येक खेळाडूचा आवडती स्पर्धा असं म्हणता येईल कारण या मैदानावरती खेळण्याचा जो संधी आहे ती मिळत असते प्रत्येक संघाला आणि प्रत्येक संघातील खेळाडूला आणि त्याच आधारावरती ही स्पर्धा आपण आयोजित केलेली बघताना पाहतोय. दरम्यान चिन्मयचा पुढचा चेंडू असेल सुशांतसाठी, यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागला चेंडू जाऊन सर आदळतो यष्ट्यांवरती आणि यावेळेला मात्र चिन्मयला गडी प्राप्त होतोय JCCBचा. कोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याने मोटोमॅनचा वापर जरूर केला पण जो गॅप होता पायामधला 2 पायामधला गॅप होता बघा त्यामधून हा चेंडू गेलाय आणि चिन्मयला जे विकेट मिळालाय ना तर पण याच्यामुळे आत्मविश्वास त्याचा वाढेल कारण सुरुवातीला कदाचित लाईन अँड लेन मेंटेन करताना थोडासा कमी पडला होता पण आता या विकेटनं थोडासा आपण बघितलं आत्मविश्वास वाढला असेल. स्टार्ट तामाणे संघाचा देखील चांगला आहे असं नाही की चांगला स्टार्ट नाहीये त्यांनी धावसंख्या उभारल्यात फक्त आता फिनिश चांगल्या पद्धतीने करायचं आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. नक्कीच आपल्याला प्राप्त होईल अशी कामगिरी करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू असेल यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू सरळ जाऊन आदळतो यष्ट्यांवरती मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो आदळतो यष्ट्यांवरती अजून एक विकेट तामाणे संघाचा. प्रशांत यांचा गडी प्राप्त होतोय चिन्मयला. रिप्लेमध्ये बघूया आपण चिन्मय यांनी गुडलेंथवरून चेंडू टाकला होता आणि याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू हा खालच्या टप्प्यात राहतोय आणि सरळ जाऊन आदळतो यष्ट्यांवरती. चिन्मयची गोलंदाजी पाहिली तर पहिले 2 चेंडू अवांतर हाताळले होते आणि जर येणाऱ्या चेंडूवरती हॅट्रिक बॉल आहे लागोपाठचे 2 बोल्ड केलेत चिन्मयनं आणि येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट घेतला तर परशुराम पाटील अर्थात गंभीर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा हे प्रोत्साहन आहे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन आहे कारण गेले कित्येक वर्षे परशुराम पाटील गंभीर असतील JCCकडनं भरपूर क्रिकेट त्यांनीही खेळलेलं आहे त्याच्यामुळे तिथून एखादा खेळाडू पुढे येतोय चिन्मयसारखा एक यंगस्टर पुढे येतोय तर त्या यंगस्टरला पाठिंबा नक्कीच एक नाताही आहे त्यांचं पण आता त्याला पाठिंबा द्यायला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. 2 W आल्यात हॅट्रिकच्या मोक्यावर तो आहे हर्षल नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे. दोन W आल्यात तिसरा W आहे का तो बबलू खुश होगा. टॅप पद्धतीने फटकेला केलं होतं टॅपचा फटका 1 धाव या चेंडूवरती पूर्ण शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ आहे धावा धावती 27-27. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं सर त्यावेळेला जे इथे खेळणाऱ्या खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणं तितकंच गरजेचं असतं आणि प्रोत्साहन या ग्राउंडवरती आपण पाहिलं तर प्रेक्षकांच्या मदतीने सुद्धा मिळायचं कारण इथे बघितलं तर खचाखच भरलेला प्रेक्षक ऊर्जा आपल्याला या ग्राउंडवरती बघायला मिळतो. दरम्यान अजून 2 चेंडू बाकी असतील चिन्मय यांचे जितेश नव्याने आपण बघतोय 7 धावांवरती खेळत असताना डाव करताचा फलंदाज पंच खराब चेंडूचा इशारा करतायत पंच आमच्याकडे वळतील नक्कीच धावचीची संधी होती मात्र नो चेंडूचा इशारा येतोय यावेळी मात्र थोडी चुकी होती. कारण आहे कारण तुम्ही फक्त 3 क्षेत्ररक्षक फक्त जे सर्कलमध्ये ठेवलेत त्याच्यामुळे तिथून इशारा तोच झाला पंचाकडनं दक्ष असे पंच आहेत त्याच्यामुळे या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होत असतात.
त्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं, त्यावेळेला क्षेत्राची रचना किती क्षेत्ररक्षक तुमचे मध्ये पाहिले इथे असतं. पण या गोष्टी आहेत, या JCC B देखील शिकण्याचा प्रयत्न करेल, कारण प्रवास त्यांचा तिथून इथपर्यंत झालेला आहे. बऱ्याच वेळेला काय असतं, आपण नवीन गोष्टी शिकत असता पहिल्या तर थोड्याशा कठीण वाटतात, आत्मसात करण्यासाठी वेळ जातो, पण त्याही करतील. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून प्रवास खूपच बाकी आहे आणि त्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी सुद्धा येतील. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्यांना ताई पुढे येऊन चेंडूवर फेकी करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. तिसरी धाव सध्या प्रयत्न होता, मात्र यस नो वेट आणि यांचा समतोल आपल्याला जितेश आणि हर्षल यांच्यामध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 30 वरती. 3 गडाच्या मोबाईलमध्ये येणारा शेवटचा एक चेंडू बाकी चिन्मय यांचा शेवटचा बॉल बाकी. आणि महत्वाचं काय, ज्या 2 विकेट नंतर सावरलंय जितेशनं आपल्या टीमला, तामाण्याच्या संघाला सावरलेला. आता शेवटचा चेंडू आहे, इथून चौकार, एक षटकार, थोडा 35-34 पर्यंत पोचेल. फुल टॉस बॉल फ्लिक केला, पायावरचा चेंडू होता, पिक अप द बॉल, झेल टिपण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एका टप्प्यानेशी, प्रयत्न चांगला होता, स्क्वेअर लेगला सकून गेलाय चेंडू सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवरती ज्याचा उल्लेख केला होता, चौकानं स्कोर झालाय 34-35 आहे आव्हान. बॉल होता, पायावरचा चेंडू, पहिला पिक केलं, फ्लिक केलं आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये जर पाहिलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकानं केलेला प्रयत्न तोही पहा. पुढे सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला, हाताला नाही लागला, चांगला प्रयत्न होता आणि तो प्रयत्नामध्ये कमी पडले. शेवटच्या चेंडूवरचा चौकार, जी अपेक्षित धावसंख्या आई गुप्तादेवी तामाण्याच्या संघाला गाठायची होती तीही त्यांनी गाठले. त्याच्यामुळे हा मॅच रफ अँड टफ मागच्या सामन्यासारखा होऊ शकतो. हे दुसऱ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतो. पायावरचा चेंडू होता आणि ते प्रयत्न बघा, हो चांगला प्रयत्न होता, प्रयत्न थोडा कमी पडला. पण हे अटेम्प्ट करणं, असे कमिटमेंट देणं, आपल्या खेळाप्रती समर्पण देणं गरजेचं आहे. स्कोर कार्डवरती नजर टाका, अरुण 3 वरती, त्यानंतर सुशांतने 9 धावा केल्या. जितेशनं शेवटच्या क्षणी चौकार आणि चांगली खेळी दाखवली, 13 धावा. एक्स्ट्रा जो आहेत तो 8 आहेत, त्याच्यामध्ये एक वाईटचा 5 धावांचा आहेर आहे. यही महत्वाचं आहे. इथेचं पहिलं षटक 13 धावांचं, प्रणयचं 7 धावांचं, शेवटचं चिन्मयचं 2 विकेटचं पण 14 धावांचं. 3 ओव्हरच्या खेळनंतर 34-35 आव्हान आहे. यानंतरचा होणारा मॅच BG स्पोर्ट्स आणि NCC नारंगी या 2 संघादरम्यान यानंतर होणारा मॅच सामना तोही पाहणार आहोत. BG स्पोर्ट्स आणि NCC नारंगी यामध्ये होतोय टॉस, नाणेफेकीचा कॉल केला जातोय. काल आपण एका टीमला पाहिलं होतं असाच पद्धतीनं मैदानावरती येत असताना. आज जर पाहिलं तर टीम तिथे मैदानाच्या दिशेने उतरत आहेत. आई गुप्तादेवी तामाण्याचा संघ बघा, एका सरळ रांगेमध्ये. एक खेळाप्रती एक शिस्त आहे. खेळ खेळण्यासाठी असतो, जिंकण्यासाठी असतो, संघर्ष तिथे करावा लागतो, पण एक शिस्तही आहे. आणि ती शिस्त तामाणे संघ इथे या मैदानात उतरत असताना एंटर करताना दाखवतं. या कॅल्क्युलेट होतात ज्यावेळेला तुम्ही जिंका किंवा न जिंका, पण काही गोष्टी असतात, जसं आपण एखादी गोष्ट ज्यावेळेला कागदावरती लिहितो, अधोरेखित करताना त्याला हायलाईट करतो. मग तसं हे हायलाईट्स आहेत. आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया जिथे टॉस केला जातोय. अमेय पाटील आहे, त्यांचे शुभ असते टॉस, आणि टॉस जिंकलाय तो BG स्पोर्ट्स. BG स्पोर्ट्सच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय येईल BG स्पोर्ट्सचा. पुन्हा एकदा तर्पण पाटील जे जॉईंट आहेत आमच्या समोरच्या कक्षामध्ये. कारण ही स्पर्धा अशी आहे, जसं खेळाडूंना सध्या मी का म्हटलं होतं की आपल्या भागातील एखादं समालोचक असतील ज्यांना या क्षेत्रामध्ये कामही करत, एक पॅशन असते बघा. काही काना इथे करिअर घडवायचं असतं, काही काना पॅशन असते. दोन्ही गोष्टी असतात. करिअर तर घडतेच, पण पॅशनेटली असतं. त्याच्यामुळे जे पॅशनेटेड असतं, करिअर ओरिएंटेड असतं, त्याच्यामुळे तर्पण गेल्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण ऐकला होता. ते पुन्हा एकदा जॉईन होईल. मॅच दोन्ही टीमसाठी आहे, JCC B साठी पण आहे, तामाण्याच्या संघासाठी आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद सर. आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला, पॅशन आणि करिअर दोन्ही गोष्टी आपण आयुष्यामध्ये जपल्या पाहिजे आणि त्या जर जपल्या तर आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एक वेगळा आनंद मिळत असतो. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. 2 संघ आमने सामने आहेत. आई गुप्तादेवी तामाणे आणि JCC B संघासमोर 35 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू असतील. येणारे 18 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण नक्कीच बघणार आहोत. मी का म्हटलं पॅशन किंवा करिअर, बऱ्याच वेळेला काय असतं की एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं असतं, पण वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येत नाही. पण असंही कधी कधी क्षेत्र असतं की जिथे आपल्या आवड आहे
तिथे आपले पॅशन आहे, त्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायला मिळालं तर अजून मजा येते. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी प्रत्येक क्षेत्राला लागू आहेत, असं नाही की क्रिकेटला किंवा कॉमेंट्रीला, प्रत्येक क्षेत्राला या गोष्टी लागू आहेत. नक्कीच वेळेअभावी काही गोष्टी करता येत नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ती गोष्ट करण्याचा आपल्याला प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. ज्यावेळेला आपण प्रयत्न करू तेव्हाच ती गोष्ट आपल्याला साध्य करता येईल. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण हितेश आणि संकेत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार असेल, 2 पंच सुद्धा आपले तयार असतील आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावलं जात आहे विकेट किपर यांच्या मार्फत. 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान असेल. दरम्यान येणारे 18 चेंडू, पहिला चेंडू असेल यज्ञेश्वर यांचा हितेशसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जाण्यावर अपील केली जाते. पंचांकडे अपील मागले परंतु पंच दाद फेटाळून लावतायत. गुडलेनचा चेंडू होता, गुडलेनवरून चेंडू उडून ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा लागण्याचा दाद जी पंचांकडे मागितली होती दाद फेटाळून लावली जाते आणि पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय तो यज्ञेश्वर यांच्या मार्फत. ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडंसं लांबून खेळलं होतं, दुरून खेळलं गेलं होतं. अपील जरूर झाला, लाऊड अपील झाला. पंच तिथे नक्कीच नॉटआउटचा इशारा त्यांच्याकडनं होत असताना पुन्हा एकदा सजीव सॅकेरेनला हितेश. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये फील्ड केल्या गेल्या चेंडूला एका धाव्याने सुरुवात केल्या. 35 धावांचा पाठलाग आहे. याचा एक थोडासा भाग जर वेगळा गेला, 18 चेंडूमध्ये किमान 3 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. 3 किमान 3 जर कॅल्क्युलेटेड केलं तर 3 खेळायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम थांबण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. नक्कीच समीकरण आपण आधीच आखलं पाहिजे आणि त्याच्यानुसार खेळणं हे गरजेचं असेल. दरम्यान पुढच्या वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी म्हणता येईल यज्ञेश्वर यांच्या मार्फत. स्विच हिटचा फटका चुकतोय, मात्र दुसरी धाव सुद्धा चोरटी म्हणता येईल. पहिली धाव जलद गतीने घेतली होती आणि त्याचाच रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करता आलं ते जेसीसी बी संघाला. कारण आपण एक उल्लेख केला होता, एक तर जेसीसीचा संघ आहे जो तरुण आहे, यंगस्टर आहेत, फ्रेश लेग आहेत आणि महत्वाचं काय अंडरआर्म क्रिकेट इतकं खेळ आहे ना, मग एकाचं 2 धाव्यामध्ये रूपांतर करणं सांगण्याची गरज नाही, ते लगेच करतात. हे लगेच आखो में इशारा नाही आहे, फक्त पहिली धाव घेतानाच इशारा केला होता की या 2 धावा आहेत. या सर्व गोष्टी होणार. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा आल्यात. स्ट्रायकरला संकेत, गोलंदाज रेडी होतील यज्ञेश्वर. हलक्या हातानं आता माइंडसेटही महत्वाचं आहे. तुम्ही काय विचारानं काय थिंकिंगनं मैदानावरती आल्यात याही गोष्टी आहेत. 4 चेंडू झाल्यात, स्कोर 3. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला समीकरणानुसार खेळणं गरजेचं असतं, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि यज्ञेश्वर यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघितला तर सर्व चेंडू त्यांनी उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे जर चेंडू यष्ट्यांमध्ये जर हाताळला तर मोठा फटका लागण्याची शक्यता जास्त आहे. 35 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं असताना 18 चेंडूमध्ये कमीत कमी चेंडू निर्धाव कसे देता येतील ह्याचा प्रयत्न यज्ञेश्वर या मार्फत केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू असेल संकेतसाठी. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यज्ञेश्वरांची तारीफ करता येईल कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जाऊन आदळतो सरळ शरीरावरती. क्रॉस गेले होते आणि त्याच्या अगोदरचा चेंडू आखूटप्प्याचा होता, तो सुद्धा आले होते, शफल आले होते, पण थोडासा लांब टप्पा थोडासा घेतला होता, लांब ठेवला होता. यज्ञेश्वर यांचं कौतुक आहे कारण पहिल्या शॉट घालण्याची संधी त्यांना मिळाली आहे आणि त्याने बरोबर योग्य टप्प्यावरती योग्य दिशेवरती आतापर्यंत 5 चेंडू हाताळ्यात. हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ आहे. ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये रगेत रिफ्लेक्शन दिलं होतं यज्ञेश्वर यांनी. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. जर तामानेच्या बाजूने विचार करायला तर एक चांगले षटक, फक्त 4 धावांचे षटक आले. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा शेवटचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केला होता बॅटच्या थोडा खालच्या टोकाला. फॉलो थ्रू मध्ये एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक पहिले षटक संपले. 4 धावा, 35 धावांचा पाठलाग करायचा. 12 चेंडू आणि 12 मध्ये करायच्या त्या 31 धावा. मध्ये आता 31 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. मोठा असा पाठलाग आहे, त्याच्यामुळे हा पाठलाग करताना तर जसं मी म्हटलं होतं की 3 ओव्हरमध्ये किमान 3 मोठे फटके खेळायचे आहेत. आता 2 ओव्हरमध्ये ते तुम्हाला खेळायचे आहेत.
जसं जसं काउंट डाऊन चालू होईल ना तसा याचा रेशिओ आहे ना तो वाढला जाईल. 12 बॉल 31. नक्कीच प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलणार आहे. आपण ज्या वेळेला पहिल्या षटकाचा उल्लेख केला गेला होता त्यावर अनुभव तितका महत्त्वाचा होता या संघामध्ये. तामाणे संघाकडून ज्यावेळेला यज्ञेश्वर यांनी चांगली गोलंदाजी केली तेव्हा आपल्याला पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळतील नवीन गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू खराब हाताळ जातोय, सरळ जाऊन हातामध्ये यष्टीरक्षकाच्या आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय दोघांनी. म्हणजे पहिल्या तर गोलंदाजानं हा चेंडू हातातनं मिस केला, हातातनं सटकला आणि त्यानंतर बॅट्समनही मिस केला. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची संधी होती. कमरेच्या वर ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमर म्हटलं जातं तसा हा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याच्यावरती संधी होती, संधी निसटलेली आहे. फ्रीटचा इशारा होतोय. त्याचा किती फायदा उचलला जाता. संकेत आणि हितेशी जोडी मैदानावरती आहे. पायावरचा चेंडू मिड विकेटला फील्ड केला गेलाय. थ्रो ही तितका चांगला, थ्रो चांगला झालाय आणि पंचाचा इशारा इट्स OUT आउट. आपण खराब चेंडू हाताळल्यानंतर दुसरा चेंडू जो फ्री हिटचा होता तो पायामध्ये त्यांनी हाताळला गेला होता आणि चेंडू फ्लिक करत असताना जवळ जो खेळाडू होता त्याने तो फेकी उत्तम प्रकारे केली आणि त्याचा जो फायदा झाला तो धावचीच्या स्वरूपात गडी प्राप्त झाला. तो आई गुप्ता देवी तामाणे या संघाला JCC B संघाकडून धावचीची संधी प्राप्त झाली. धावसंख्या बघतोय आपण, चांगलं व्हिज्युअल्स DBN लाईव्ह यांच्या मार्फत आपण स्क्रीनवरती आपण सध्या बघतोय. स्कोर कार्ड लक्ष दिलं तर 5 धावांवरती 1 गडी बाद होतोय. दरम्यान पुढचा एकदा लाईव्ह चेंडू होतोय. आपण पायचीची संधी प्राप्त झाली होती. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच दाद फेटवून होता. लेग वाईजचा इशारा होतोय पंचांकडून. धावसंख्येत भर होईल, जाऊन पोहोचेल ती 6 वरती. आपण पाहिलं तर तो असा टप्पा पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पण ते सांगतं पिचिंग ऑफ द डिलिव्हरी थोडी बाहेर होती. तेही कारण होतं की हा जी दाद मागितली गेली ती मात्र फेटाळली गेली. खोलवाटा पाहिजे चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं समोर खेळल्या V मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेग आणि चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो. धावा जर बघितल्या धावफलकावरती थोडंसं आपण बघतोय एरर आहे त्याच्यामुळे त्यानंतर स्कोरबोर्ड क्लिअर होईल. ऑफस्टम्पच्या बाहेर बराच बाहेर पंच इशारा करतात, व्हाईट बॉलने इशारा करतात आणि एक रन तर धावफलक चाललाय. पण त्या टप्प्याला पोहोचण्यासाठी त्या 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मोठा फटका पाहिजे या षटकामध्ये. नक्कीच 1 ते 2 मोठा फटका जर आला तर JCC B संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. यावेळी मोठा फटका खेळण्याची फार गरज असेल JCC B संघाला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून येते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुढे येऊन फेकी करेपर्यंत 1 धाव घेतली, दुसरी धावचा प्रयत्न होता मात्र ते गोलंदाज काहीशी चुकी करतोय. ठीक गॅदर करता आलं नाही आणि धावचीची संधी जी होते ती पुन्हा एकदा निसटली जाते आई गुप्ता देवी तामाणे या संघाकडून. याकरता आपण एक वेगळ्या गोष्टीने आपण विचार करू शकतो कारण हा सामना जसा पुढे जाईल तसा त्या दिशेने विचार होऊ शकेल. पण आता 8 चेंडू आहेत. 8 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. 8 चेंडूचा खेळ आहे. 26 धावा अजूनही तुम्हाला करायच्या आहेत. 8 बॉल 26 रन. स्ट्रायकर रेडला फलंदाज रेडी आहे. पेट लागलाय आणि सर फलंदाजाने सांगितलं की इट्स बॅटला लागलाय, पाठीमागे झेल टिपलाय त्याच्यामुळे झेल आणि विकेट याला गरजेचं आहे. याला कारण आहे म्हणजे आता जसं अंडरआर्म क्रिकेटचा उल्लेख केला बऱ्याच अंशी काय असतं ज्यावेळेला तुम्ही थोडंसं बचावात्मक खेळता म्हणजे क्रिकेटमध्ये सेफ खेळायला जाता मग अटॅकिंग खेळणं एक तर तुम्ही सुरू काही खेळाडू ओव्हरमध्ये येतील कारण बरेचसे खेळाडू अंडरआर्मवरनंच ओव्हरमध्ये आले. पण तुम्ही सुरुवात जर अटॅकिंग केली तर ओव्हरमध्ये तुम्हाला लगेच जुळवून घेता येईल, लगेच त्याचा सामना करताना त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. नक्कीच अनुभव
अनुभव इथे थोडासा कमी पडताना आपण बघतोय जेसीबी बी संघाला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र नव्याने फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टनमध्ये चेंडू ठेवला जातोय. कोणतीही चुकी करत नाहीत गोलंदाज हर्षल आणि शेवटच्या चेंडूवरती गडी प्राप्त होतोय तो आई गुप्तादेवी तामाणे संघाला. आपण बघितलं तर सर ज्यावेळेला आपण चर्चा केली जेसीसी बी संघाची, अंडरआर्म क्रिकेटमधून तो वरती येण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा अनुभवाचा अभाव आपल्याला दोन्ही संघामध्ये बघायला मिळतो. कारण तामाणे संघ जर पाहिला तर सातत्याने ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना तो अनुभव वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जो अनुभव येतो ना त्यावेळेला तो अनुभव महत्त्वाचा असतो. यावेळेला चेंडू हात बघितला तर सरळ यष्टनमध्ये चेंडू हाताळला. कोणतीही चुकी न करता चेंडू यष्टनमध्ये हाताळला गेला. फलंदाजाने स्वतःला शफल केलं आणि यष्ट्या ह्या उघड्या करून दिल्या होत्या त्या गोलंदाजासमोर. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला अनुभवाचा, पण महत्त्वाचं काय जसं म्हणतात ना की सक्सेस एक्सपिरियन्स यादी. तुम्हाला यश आहे ना अनुभवात नाही, तर पण अनुभवाचा जन्म कुठे होतो? अनुभवाचा जन्मच वाईट अनुभवातनं झालेला असतो. आपण जितके वाईट अनुभव घेत असतो ना त्याच्यातनं शिकत असतो, सवरत असतो, समजत असतो आणि समजून उमजून पुढे जात असतो. त्याच्यामुळे जितकं तुम्ही खेळा, भले या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये तुम्ही तितकं यश संपादित करणार नाही आहेत, पण का त्याचे शिकतील, समजतील, उमजतील आणि याचा फायदा पुढच्या तुमच्या क्रिकेट करिअरला किंवा इतर स्पर्धामध्ये खेळताना होईल. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. तामाणे संघाचा तुम्ही चांगला उल्लेख केला की कंटिन्युअसली तुम्ही ओव्हरऑल क्रिकेट खेळता, त्याचाही फायदा आहे. त्याच्यामुळे मोठे फटके जे यायला हवे ते येत नाहीयेत. आई फटका जर आपण बघितला तर खेळायचा होता इथे, थोडंसं लेट झाला. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागलाय. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 24. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, तुम्ही कुठलाही क्रिकेट खेळा, अंडरआर्म खेळा, ओव्हरआर्म खेळा, थोडासा आक्रमकपणा त्याच्यामध्ये दाखवा. काय होईल त्याचा फायदा पुढच्या तुमच्या करिअरला नक्कीच होऊ शकेल. नक्कीच आक्रमकता दाखवावी लागेल कारण आता 5 चेंडू बाकी आणि येणार धावाची गरज असेल 24. यावेळेला मात्र चेंडूला पुढे येऊन पंच केला. चेंडू निघून जातोय कव्हर रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार, दमदार चौकार. आपण बघितलं तर या चौकाराची नित्यानंत गरज होती जेसीसी बी संघाला, परंतु थोडासा उशीर होतोय या चौकारासाठी. नक्कीच जसं म्हणावं लागेल की मेहरबानी मी थोडीशी देर कर दी, पण कधी कधी असं ना देर आले की दुरुस्त आहे. आता देर आल्यात फक्त दुरुस्त आल्यात का नाही ते पाहावं लागणार आहे. कारण आता चेंडूचा खेळ राहिला 4 आणि धावा करायच्यात 20. याचा अर्थ प्रत्येकाला समजतो करण्याचा, पण पहिल्या षटकापासून सांगतोय की किमान 3 मोठे फटके सिक्सर तुम्हाला खेळायचे होते. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या षटकापासून ते अजून नाही खेळता आले, पण मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. हितेशने एक चौकार खेळलाय. हे शेवटचं षटक आहे. 4 चेंडू आहे. 4 चेंडूमध्ये 20 धावा करायचे आहेत. आणि वाईट बॉलचा इशारा बघूया पंचाकडनं काय इशारा येतोय का. कमरेच्या वरचा भीमार चेक केला जाईल. कमरेच्या वर चेंडू हाताळला की नाही, तो भीमार आहे की नाही तो पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय की चेंडू ज्यावेळेला फलंदाजच्या बाजूने गेला त्यावेळेला फलंदाजची पोझिशन या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न ज्यावेळेला ट्रॅव्हल होतोय त्यावेळेला पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मागे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा तिथून होत असताना या सर्व गोष्टी आहेत. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला फलंदाज क्रीजमध्ये होता, त्याच्यामुळे त्याच्या बाजूने ज्यावेळेला चेंडू जातो त्यावेळेला किती वरनं गेलाय आणि एका दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न डीबीएनच्या दोन्ही कॅमेऱ्यानं केला. बघूया ट्विस्ट आलाय, म्हणजे ट्विस्ट आलाय, टर्न आलाय का बघूया. थोडा या मॅचला वळण आलंय का ते पाहूया. नक्कीच ॲक्युरसी म्हणता येईल डीबीएन लाईव्ह यांच्या मार्फत आपण बघतोय. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. चेंडू हा खराब चेंडू होता. यावेळेला पुन्हा मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असताना फलंदाज शफल होऊन मतलब उजव्या यष्टीच्या खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तो प्रयत्न इथे असफल ठरताना बघतोय आपण जेसीसी बी संघाकडून. 2 आपण असे चेंडू पाहिले फुलटॉस चेंडू जे मिस केले गेले.
एकात कन्वर्ट झालं असं तर चित्र वेगळं असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे जसा जयवेदांत अगरमगरचे नाही चलता. इफ्स अँड बटनं होत नाही आहे की असं झालं असतं तर तसं झालं असतं. तर ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला ती संधी साधायची. आता 2 चेंडू आहेत, 2 चेंडू आणि 19 धावा. 35 धावांचा पाठलाग होता. शेवटचे 2 बॉल. नक्कीच दरम्यान पुढचा चेंडू असेल. फलंदाज तयार आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा तो रिपीट आपण टेलिकास्ट जसा बघतोय तसं आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. कारण स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न सुद्धा असफल ठरतोय आणि ते धावचीच्या स्वरूपात गडी बाद होईल JCC B संघाकडून. ॲक्युरेसी, सातत्य, नियमित आपण बघितले तर मैदानाच्या आतमध्ये कुठे आपल्याला अभाव मिळतोय JCC B संघाकडून. कारण शेवटचा चेंडू असेल औपचारिकता चेंडू बघायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सुद्धा असफल ठरतोय आणि विजय प्राप्त करतोय तो आई गुप्तादेवी तामाणे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि JCC B संघाचे आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात आणि अनुभव जो मिळवला आहे त्याच्या जोरावरती आपण नक्कीच पुढे या स्पर्धेमध्ये किंवा अजून येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ आणि त्यामध्ये सफलता प्राप्त करू अशी आशा करतो. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्ट्री ज्याला म्हणावी लागेल तामाणे या संघाची आहे. गुप्तादेवी तामाणे संघ ज्यानं 34 धावा केल्या. 35 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तीपासून थोडासा अडखळला JCC Bचा संघ आणि लक्ष्य गाठताना जवळपास 18 धावांनी म्हणजे अर्ध्यापर्यंत पोहोचला फक्त तो JCC Bचा संघ. त्याच्यामुळे वेल प्लेड तामाणे संघ आणि JCC B जसं तुम्ही उल्लेख केला आहे स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला आहे. आपलंही मनापासून आभार. मॅचमध्ये पाहूया आई गुप्तादेवी तामाणेच्या संघाने केल्या 34 धावा. त्याच्यामध्ये 13 धावाची जितेची खेळी खचकून शेवटच्या क्षणी केलेले त्यांना ते आक्रमण ते फायदेशीर ठरलं. पाठलाग करताना कोणी जे इथे सोडता कोणी आश्वासक फलंदाजी करू शकले नाही. हर्षलच्या नावावरती 2 विकेट होत्या. बाकी जगदीश आणि यज्ञेश्वर ज्यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं आणि या सामन्याला जिंकलं. त्या आई गुप्तादेवी तामाणे संघाने